Hello everyone, welcome to RV Source English. So students, in this video, we are going to see 8 standard semi-English poem Golden Chain. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण Golden Chain ही पोयम शिकणार आहोत. Let's get started. Friendship is a golden chain that links our friends so dear and like a rare and precious jewel, it's treasured more each year. तर फ्रेंडशिप म्हणजे मैत्री इज अ गोल्डन चेन, ही एक सोन्याची साखळी आहे. द लिंक्स अवर फ्रेंड सो डिअर, जे आपले डिअर वन्स असतात म्हणजे जे आपले जवळचे लोक असतात म्हणजे आपले मित्र असतात, त्यांना एकमेकांसोबत लिंक म्हणजे जोडायचं काम करते. अँड लाईक अ रेअर अँड प्रेशियस ज्वेल, आणि एखाद्या रेअर म्हणजे दुर्मिळ आणि प्रेशियस म्हणजे मौल्यवान दागिन्याप्रमाणे इट्स ट्रेजर्ड मोर इच इयर, दरवर्षी तिची किंमत तिचं मूल्य जे आहे ते वाढतच जाते. It claps together firmly with a love that's deep and true, and it's rich with happy memories and fond recollections too. आणि ही जी चेन आहे ही एकमेकांसोबत फर्मली म्हणजे अतिशय घट्टपणे जोडल्या गेलेली आहे. कशाने? विथ लव्ह, प्रेमाने. ही चेन प्रेमाने जोडल्या गेलेली आहे. आणि प्रेम कसं? दॅट्स डीप अँड ट्रू, खोल आणि खरं, सत्य आणि खोल अशा प्रेमाने ही चेन अतिशय मजबूत झालेली आहे. अँड इट्स रिच विथ हॅपी मेमरीज, आणि ही जी चेन आहे ही हॅपी मेमरीज म्हणजे आनंददायी आठवणींनी अतिशय श्रीमंत आहे. अँड फॉन्ड रिकलेक्शन्स टू, रिकलेक्शन म्हणजे जुन्या आठवणी, आणि जुन्या आठवणींनी सुद्धा समृद्ध आहे. Time can't destroy its beauty, for as long as memory lives, years can't erase the pleasure that the joy of friendship gives. वेळ कितीही निघून गेला, टाइम कांट डिस्ट्रॉय इट्स ब्युटी, तरी या सुंदरतेची, फ्रेंडशिपची जी सुंदरता आहे ती डिस्ट्रॉय करू शकत नाही, ती नष्ट करू शकत नाही. म्हणजे कितीही काळ लोटला तरी फ्रेंडशिप कधीच जुनी होत नाही. फॉर ॲज लॉंग ॲज मेमरीज लिव्ह, जोपर्यंत आठवणी जिवंत आहेत तोपर्यंत फ्रेंडशिप सुद्धा जिवंत राहते. इयर्स कांट इरेज द प्लेजर, आणि कितीही वर्ष गेले तरीही जो आनंद, जो जॉय दॅट द जॉय ऑफ फ्रेंडशिप गिव्स, म्हणजे जो आनंद आणि प्लेजर आपल्याला आपली मैत्री देते, कितीही वर्ष निघून गेले तरी त्याचा तो आनंद कधीही पुसले जाऊ शकत नाही, इरेज होऊ शकत नाही. For friendship is a priceless gift that can't be bought or sold, but to have an understanding friend is worth far more than gold. पुढे म्हटलेलं आहे की मैत्री ही एक प्राइसलेस गिफ्ट आहे, म्हणजे ही अमूल्य अशी भेट आहे. दॅट कांट बी बॉट और सोल्ड, जी तुम्ही विकूही शकत नाही किंवा विकतही घेऊ शकत नाही. बट टू हॅव अन अंडरस्टँडिंग फ्रेंड, पण तुमच्याकडे जर तुम्हाला समजून घेणारा असा मित्र किंवा मैत्रीण असेल, इज वर्थ फार मोर दॅन गोल्ड, तर तिची किंमत ही सोन्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. अँड द गोल्डन चेन ऑफ फ्रेंडशिप इज अ स्ट्रॉंग अँड ब्लेस्ड टाय, बाइंडिंग किंडर्ड हार्ट्स टुगेदर ॲज द इयर्स गो पासिंग बाय. आणि शेवटच्या स्तंभामध्ये पोएटेस म्हणतात, अँड द गोल्डन चेन ऑफ फ्रेंडशिप, अशा प्रकारे मैत्रीची ही सोन साखळी इज अ स्ट्रॉंग अँड ब्लेस्ड आहे, अतिशय मजबूत आणि अतिशय ब्लेस्ड आहे, अतिशय तिच्यावर देवाचा आशीर्वाद आहे अशी गाठ आहे. बाइंडिंग किंडर्ड हार्ट टुगेदर, किंडर्ड म्हणजे काय तर अलाइक, एकसारखे, बाइंडिंग म्हणजे बांधणे, एकसारख्या हृदयांना, एकसारख्या मनांना जोडायचं काम ही करते. ॲज द इयर्स गो पासिंग बाय, जसे वर्ष पुढे पुढे निघून जातात. तर अशा प्रकारे मैत्रीचं महत्व किंवा मैत्री आपल्या जीवनात किती स्पेशल असते हे आपल्याला इथे पोएटेस हेलन स्टेनर राईस यांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. आय होप सर्वांना पोयम खूप चांगल्या प्रकारे समजली असणार. समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.